महाराजांचा अत्यंत महत्वाचा संबंध आहे. उपदेश प्रकरणात राहून आहे उपदेश केला आणि तुकाराम उपदेशाचा प्रकार आपल्याला पाहायला सापडतो. महाराज दोन पद्धतीने उपदेश करताना घरच्यांमध्ये दिसतात. ज्याचा ज्या साधनाचा अधिकार आहे त्याला त्या साधनाचा उपदेश तुकाराम महाराजांनी केलेला आहे. आणि सगळ्या जगाचा विचार करताना कोणत्याही प्रकारच्या अधिकार भूमिकेचं चिंतन न करता सर्वांच्यासाठी म्हणून मानवाने उपदेश केलेला आहे. एक अधिकार सापेक्ष उपदेश आहे आणि एक अधिकार निरपेक्ष उपदेश आहे. ज्याला जे साधन जमणं शक्य आहे, ज्याला जे साधन पेरणं शक्य आहे त्याला त्या साधनाचा उपदेश करावा असाही प्रकार संत महात्म्यांचा आपल्याला पाहायला सापडतो. बरं का, अधिकार तैसा उपदेश साहेब सतेची द्यावे. तुकाराम मंदिर सांगितलं ज्याला जे ओझं पेरणं शक्य आहे त्याला ते ओझं देण्यामध्ये शहाणपणा असेल. लहान पोरगं 14-15 वर्षाचं आणि त्याला पोरगं घेऊन आपल्याकडे धान्याचं चालतं का? चालत नाही. लहान पोरगं त्याच्यानंतर पाहिजे त्याला ओझं दिलं पाहिजे आणि मोठा करता त्याच्यानंतर त्याला आपण जर पोट्याचं ओझं द्यायला लागलो त्याला ते पेरणं शक्य असतं. बरं का, म्हणजे ज्याला जे ओझं पेरणं शक्य आहे त्याला ते ओझं देण्यामध्ये जसा शहाणपणा आहे तसा ज्याचा ज्या साधनाचा अधिकार असू शकतो त्याला ते साधन सांगण्यामध्ये शहाणपणा आहे. कल्याण होऊ शकतं याचा विचार करून त्याला त्याच्या साधनाचा उपदेश केला पाहिजे. बरं का, ज्ञान ही चांगली गोष्ट आहे म्हणून सगळ्यांना ज्ञान सांगता येत नाही. भक्ती ही चांगली गोष्ट असेल तर ती सगळ्यांना सांगता येत असं इच्छेच्या देशात फरक आहे. बरं का, ज्ञान चांगलं आहे सगळ्याला सांगता येत नाही, कर्म चांगलं आहे सगळ्याला सांगता येत नाही. त्याच्यानंतर योगाभ्यास चांगला आहे पण तोही सगळ्यांना सांगता येत नाही. सगळ्यांना सांगता येण्यासारखं साधन संतांनी सांगितलं. भक्ती नावाचं साधन मात्र सर्वांना सांगता येण्यासारखं आहे. बरं का, कोणाला कोणतं साधन सांगावं ज्ञान कोणाला सांगावं, कर्म कोणाला करायला सांगावं आणि भक्तीचा विचार कोणाला सांगावा या तीन साधनाच्या संबंधाद्वारे वेगवेगळे अधिकारी आपल्याला सांगतात. निर्वेण न्यासिना निरकर्मसो निर्वीण चेतानां कर्मयोगस्य प्राणिनां न निर्वीण मातिसत्व भक्तियोगस्य सिद्धिदा अशी भगवंताची देवाची भाषा आपल्याला पाहायला सापडते. बरं का, ज्याच्या अंतःकरणाला पूर्ण वैराग्य प्राप्त झालेलं आहे आणि ज्यानं सगळ्याच्या सगळ्या वैराग्याच्या योगानं सगळ्या सकाळ कर्माचा जन्म त्याग केलेला आहे अशाच माणसाला त्यानं सर्व उपयोग होतो. अर्थ नसतो पण अंतःकरणाला पूर्ण वैराग्य प्राप्त झालं पाहिजे. सगळ्याच्या सगळं हे लोकांना सामान्य पदार्थाच्यापासून ब्रह्मलोकाच्या पदापर्यंत असलेले सगळे अनुभव भोग जे आहेत ना या सगळ्या अनुभव भोगाच्या त्यागाची भावना म्हणजे वैराग्य. वैराग्यामध्ये कसं सगळं सोडलं पाहिजे, अनुकूल असलेलं सगळं सोडलं पाहिजे आणि अनुकूल असलेलं सगळं सोडत असताना सुद्धा जबरदस्तीने नाही अंतःकरणाची वृत्ती त्या त्यागाची झाली पाहिजे आणि ते सगळंच्या सगळं सोडलं पाहिजे. ते सगळं सोडत असताना आपल्या घरातलं सोडावं, शहरातलं जाऊन घ्यावं असं ते सकाळी विचार नसतो. बरं का, आपलं सोडायचं म्हणजे इहलोकातलं सगळं सोडायचं आणि इहलोकातलं जसं सोडलं पाहिजे तसं ब्रह्मदेवाच्या पदापर्यंत
जे जे काही आपल्याला अनुकूल वाटेल ते सगळं सोडण्याची मनुष्याला भावना निर्माण झाली तर त्यालाच वैराग्य म्हणतात. आणि असं ज्याला वैराग्य निर्माण झालं ऐका, वैराग्य निर्माण झाल्याच्या नंतर त्याला काहीही नको वाटायनंतर मग काहीच जर नको असेल, संसारातल्या कोणत्याही पदार्थाची त्याला जर अपेक्षा नसेल तर सांसारिक पदार्थांच्या प्राप्तीकरण करावं लागणारं सकाम करणं तो अजिबात करायचा नाही. म्हणजे ज्याला पूर्ण वैराग्य आहे आणि त्या वैराग्याच्या पोटी सांसारिक पदार्थांच्या प्राप्तीकरण करावं लागणारं सकाम करणं ज्याला पूर्णपणे बंद केलेलं आहे असा जो मनुष्य असतो तो ज्ञानाचा अधिकारी. विचार सांगितलेल्यापासून आणि योग्यमध्ये अनन्यगती गौप्यही परिचया कृती चावळीचे सुखे. ज्ञानेश्वर महाराज सांगतात गुप्त असलेली ज्ञानाची गोष्ट त्याच्यासमोर आपण प्रगट करू शकतो, त्याला बोलू शकतो. कोणाला बोलू शकतो? ज्ञानमार्गाने त्याच्या अगोदर सांगितलं तर सुमन असला पाहिजे, त्याचा अंतःकरण शुद्ध पाहिजे, शुद्धमती मन शुद्ध पाहिजे, बुद्धी शुद्ध पाहिजे, अनिंदक कोणाची त्यानं निंदा केली पाहिजे आणि अनन्यगती परमात्मा सद्गुरुनाथ आणि शास्त्रीय सर्वांच्या संबंधानं त्याची अनन्य शरणागती असावी. एवढी 4 प्रकारची संपत्ती ज्याच्या ठिकाणी जमा झाली किंवा विवेक वैराग्य समावेशक संपत्ती आणि मोक्षता ज्याला प्राप्त झाली अशाच मनुष्याला ज्ञान सांगता येते. करायला कोणाला ज्ञान सांगता येत नाही. ज्ञान चांगलं आहे, गोष्ट चांगली आहे, पण ते ज्ञान चांगलं असेल तरी सगळ्यांना सांगता येतं का याचा विचार वेगळ्या पद्धतीने करावाच लागतो बरं का. बघा उदाहरणार्थ सांगतो, ज्ञानोबाने दिलेलं उदाहरण जर आपण विचारात घ्यायचं ठरलं तर आपल्याला असं म्हणता येतं यावर पंचतत्वानं भरलेलं ताक आहे. मला सांगा हे घरात सगळ्याला मिळावं की मिळवलं, तुमचा काय विचार आहे बोला मला. कसं आहे, आपल्या घरी पंचपक्वान्न झाले ते घरात झालेली पंचपक्वान्न तुम्हाला एकट्याला मिळाली की सगळ्याला मिळाली सांगा मला. घरामध्ये सगळ्याला मिळाली की नाही. बाईचे स्वयंपाक करते पंचपक्वान्नाचा, त्या बाईला स्वतःला खायचं असतं म्हणून करते घरातल्या सगळ्याच्या करता करते सांगा मला. घरात सगळ्याला मिळालं पाहिजे, पण घरात सगळ्याला पंचपक्वान्न केलेली सगळ्याच्या सगळ्या माणसाला घरामध्ये मिळाली पाहिजे. हे खरं आहे ना. पंचपक्वान्न चांगली आहेत, घरात सर्वांच्या विषयी आपल्याला प्रेम आहे, त्या सर्वांना आपल्याला पंचपक्वान्न द्यावी वाटतात ते बरोबर आहे. पण त्याच घरामध्ये जन्माला येऊन ज्याला 10 दिवस झाले नाहीत असं जर ते असलं तर त्याला पंचपक्वान्नाचा लाभ देता येतं का पाहिजे. घरात ज्याच्या ज्याच्यावर प्रेम आहे त्याला त्याला पंचपक्वान्न द्यायला लागलेली आहे. ते सगळं खरं जरी असलं तरी ते लहान जन्माला आलेले जे लेकरं आहे ना त्याच्यावर प्रेम आहे. बाकीच्या लोकांच्या पेक्षा उलट त्याच्यावर जास्त प्रेम असतं, पण त्याच्यावर जास्त प्रेम जरी असलं तरी त्याला ते पंचपक्वान्न देण्याची बाईची प्रवृत्ती आहे का नाही. आता बाई त्या लेकराला पंचपक्वान्न देत नाही याचा अर्थ बाईचं त्या लेकरावर प्रेम नाही असं जर कोणी करायला लागला तर मूर्खपणा केले बोला. बाईचं प्रेम आहे आणि त्या लेकराला पचत नाही, ते लेकर पंचपक्वान्नाचा अधिकारी नाही, म्हणूनच त्या लेकराला बाई जशी पंचपक्वान्न देत नाही की नाही. त्याप्रमाणे ज्ञान चांगलं आहे, सर्वांना मिळालं पाहिजे, गोष्ट खरी आहे, पण ते ज्ञान बसवण्याच्या करता लागणारा अधिकार वैराग्य असल्याशिवाय माणसाला असत नाही. म्हणून विरक्त मनुष्याला ज्ञान सांगावं, दुसऱ्याला ज्ञान सांगावं. विचार करायला लागलो तर याच्यानंतर कळाला कोणत्याही प्रकारचं वैराग्य नाही. संसार अभ्यास फळाची ज्याला अपेक्षा आहे, इहलोक आपल्याला काहीतरी आपल्याला प्राप्त होत राहिलं पाहिजे, परलोकातलं सुद्धा आपल्याला मिळालं पाहिजे. म्हणून ती संसार मग स्वर्ग सुख भोगीजे म्हणून काही इथल्या संसारात म्हणजे जगाच्या पुण्याची अपेक्षा जरी नसली तरी स्वर्ग सत्यलोक ब्रह्मदेवाचं पद इंद्राचं पद या सगळ्या फळाची आणि त्यातल्या भोगाची इच्छा काही लोकांना असू शकते बरं का. मग काय म्हणतात काही लोक इथं जन्माला यावं, साधना करावी, यज्ञयागासारखं साधन करावं आणि स्वर्गातल्या सुखाचा आपण उपभोग घ्यावा अशी माणसाला बुद्धी असते बरं का. असं ज्यांना वाटतं इहलोकातलं सुख भोगावं आणि परलोकातलं सुख भोगावं, इहलोकातलं नको असलं तर परलोकातलं सुख तरी भोगावं आणि परलोकातलं नसेल नको असलं तर इहलोकातलं सुख भोगावं, अशा सगळ्याच्या सगळ्या लोकांना सांसारिक भोगाची अपेक्षा असताना त्यांच्याकरता शास्त्र सांगतं, भगवान सांगतात की त्यांना कर्माचा उपदेश करा, त्यांना यज्ञ करायला लागा, त्यांना नियती नियमाचं कर्म करायला लागा, अशा पद्धतीचा उपदेश शास्त्राने केला. म्हणजे ज्यांच्या चित्ताला संसाराचं प्रेम आहे त्यांना कर्माचा उपदेश
आणि ज्यांच्या चित्राला संसाराचं प्रेम संपूर्ण संसाराचं वैराग्य आहे अशा लोकांच्या करता ज्ञानाचा उपदेश असा विचार संतांनी आपल्याला शिकवलेला आहे बरं का. म्हणजे कर्म सगळ्याच्या करता नाही, ज्ञान हे सगळ्याच्या करता नाही. आता त्या ज्ञानासाठी आणि कर्मासाठी चांगली असलेली अजून एक गोष्ट आहे तिचं नाव आहे भक्ती. आणि या भक्तीचा उपदेश कोणाला करायचा असतो याचा जर विचार केला भक्ती करण्याचा अधिकार सगळ्याला आहे. ज्ञान चांगलं कर्म चांगलं आणि भक्ती चांगली जरी असली तरी ज्ञान सगळ्याच्या करता नाही, कर्म सगळ्याच्या करता नाही, भक्ती मात्र सगळ्याच्या करता हे सगळ्याला बाहेर पडतं. पंचतत्वांना सुद्धा सगळ्याच्या करता नाही, पण आईच्या स्तनातलं जे दूध असतं ते गाईच्या स्तनातलं जे दूध असतं ते मात्र सगळ्या करता गाईचं दूध जसं सगळ्यांना देता येतं त्या पद्धतीने आपण भक्तीचा विचार करायला लागलो तर भक्ती सगळ्यांना करायला सांगता येते. ज्याच्या अंतःकरणाला वैराग्य आहे त्यानेही भक्ती करावी, ज्याच्या अंतःकरणाला संसाराची आसक्ती आहे त्यानेही भक्ती करावी, आणि ज्याच्या अंतःकरणाला पूर्ण वैराग्यही नाही आणि पूर्ण आसक्तीही नाही. नंदेविनो नाती सत्ता भक्ती योग सिद्धिता अतिवैराग्य नाही आणि अति संसाराची आसक्ती नाही असा मतलब मनुष्य असलं तर त्यानं सुद्धा भगवंताची भक्ती करावी. कारण भगवंताची भक्ती संसारातली फल देते, भगवंताची भक्ती परमात्म्याला ज्ञानाच्या योगानं प्राप्त होणारं मोक्ष नावाचं फल तेही देते आणि भगवंताची भक्ती परमात्म्याचा साक्षात्कार करून स्वतःचं प्रेम तेही देते. ज्ञानाच्या योगानं
मार्गाने प्राप्त होणारे मोक्ष होण्याचं फळ आणि भक्तीच्या मार्गाने प्राप्त होणारे सर्वांचं प्रेम सर्वांची भक्ती सर्वांचा साक्षात्कार हे फळ हे सगळ्याच्या सगळं भक्तीला आपल्याला प्राप्त होत असतो. वर्णन संतांनी केलेला आपल्याला पाहायला सापडतात. भक्ती गेली की मनुष्याला मोक्ष प्राप्त होतो. सांगितले सांगतात मोठी नाम हाती मोक्ष ऐशी साक्ष भूतांचे देवाचं नाव तोंडात आल्याबरोबर आपल्याला मोक्ष प्राप्त व्हावा. हरी 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 भगवान शंकरांनी जोडलेला मंत्र आहे आणि तो मंत्र जर आपण वाणीवर उच्चारायला लागलो अक्षर देवाचं नामस्मरण भक्ती केली तर आपल्याला मोक्ष प्राप्त होतो. ज्ञानाचे पद मिळाल्याला केले बोला संसारातील बलसुद्धा भक्तीच्या वेळेला प्राप्त होतात केले कबीर महाराजांचा एक दोहा आहे. त्या दोह्यामध्ये कबीर महाराजांनी देवाचं नामस्मरण केल्यावर आपल्याला काय काय मिळतं याचं चिंतन सांगितलेलं आहे. बरं का हरिभजन के तीन गुणा हर कोई लागत पाव खाने कोई सामने लिया केवळ कुठं पूजाव. कबीर महाराज वर्णन करतात हरिभजन के तीन गुणा मनुष्याने भगवंताचं नामस्मरण करायला लागावं देवाची भक्ती करायला लागावं. त्याच्या वेळेला काय होतं तीन प्रकारचे परिणाम माणसाला भोगायला मिळतात. म्हणे काय काय फल मिळतात. पहिल्यांदा सांगितलं हर कोई लागत पाव आपण नामस्मरण करायला लागलो की जगातला कोणताही मनुष्य आपल्या पाया पडतो. नामस्मरण करणारा नामधारक महात्मा आहे सज्जन आहे साधू आहे पाया पडायला करा. त्याच्यानंतर खाण्यापिण्याची व्यवस्था उत्तममध्ये केली. नामस्मरण करणाऱ्या माणसाच्या बद्दल महाराज सांगतात खाण्यातून मिष्टान्न मिळे त्याला खायला मिष्टान्न मिळतं. म्हणून वारकरी जर कोणाच्या घरी गेला आणि वारकरी वारकऱ्या माणसाला इच्छा मिळते बाबा मला इच्छा भोजन द्यायचे काही दिवस सांगा वारकरी कधीही गोड करायला म्हणत नाही तिथलं भाकरी करायला म्हणतात. कसं करायला तिथलं भाकरीच खायला मिळत नाही सगळे पैसे भगवानाला सांगितलं. आणि शेवटचा तिसरा परिणाम कोणता सांगितला अखिल वैकुंठ पूजा जन्मभर केलेल्या नामस्मरणाच्या वेळेला शेवटी मनुष्याला वैकुंठ लोकांची प्राप्ती होते असं फल सांगितलेलं आहे. आता या तीन फलाचा विचार करा. या तीन फलाच्या चिंतन करत असताना सगळे लोक पाया पडतात संसारातलं बरं हा आपल्याला खायला मिळताना मिळतं संसारातलं बरं आहे आणि आपल्याला वैकुंठ लोकांना जायला मिळतं परमात्मातलं बरं आहे. परमात्मातलं ज्ञानाच्या वेळेला प्राप्त होणारं भगवंताच्या साक्षात्काराच्या स्वरूपाचं किंवा मोक्षाच्या स्वरूपाचं जे फळ तेही नामाने मिळायला लागलं. संसारातील सगळीच्या सगळी सोबतला ते सुद्धा नामाने मिळायला लागले. संसारातला सगळा मानसन्मान नामस्मरणाच्या वेळेला प्राप्त व्हायला लागला आणि भगवंताचा साक्षात्कार होते. प्रेम सुद्धा भगवंताच्या भक्तीने जर आपल्याला जडत असेल तर भक्ती प्रेम करायला लागलं सर्व साक्षात्कार व्हायला लागला. ते भक्तीचं फळ आहे. आपल्याला संसाराची सगळी फलं मिळायला लागली ते कर्माचं फळ आहे आणि आपल्याला मोक्ष प्राप्त व्हायला लागले ज्ञानाचं फळ आहे. म्हणून ज्ञानाचा विचार त्याने वृत्ती करावी कर्माचा विचार त्याने वृत्ती करावी आणि वृत्तीचा विचार त्याने वृत्ती भक्तीच्या वाक्याला या म्हणून हातामध्ये असताना सगळ्यांना संतांनी केले या
लहान दोष अतिवरते नाही न करावा विचार नलगे चिंता कोणासे कोणाने कशाही पद्धतीचा विचार अधिकाराची श्रद्धा मीमांसा करण्याचं कारण नाही कुठलाही कोणत्याही चिंतेची गरज नाही सगळे या कोण या लहान या थोर या कोणत्या जाती धर्माकडे असा तुम्ही भगवंताच्या भक्तीच्या वाटेला आमच्याबरोबर सगळा म्हणतात महाराज बरं का तुम्ही स्त्री असला तरी चला पुरुष असला तरी चला याचा अर्थ काय झाला सर्वांच्या करता भक्ती मार्ग आहे सर्वांनी भक्ती केली पाहिजे ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र चांडाळ आदी अधिकार बाळे नारी नर आदी तरुणी वेश्याही असं संतांनी सांगितलेलं आहे भक्तीच्या मार्गाचा अधिकार ब्राह्मणाला आहे क्षत्रियाला आहे वैश्याला आहे शूद्राला आहे नाही कुत्रा मारून शिजवून त्याचा मांस खाणारा असा जर चांडाळ असला तर त्या चांडाळाला सुद्धा भक्तीचा अधिकार आहे आणि कुणालाही त्याच्याबद्दल शेवटी सांगितलं की बाबा आधी तरुणी वेश्याही वेश्येला सुद्धा भगवंताची भक्ती करता येते तिला व्यवहारातल्या कोणत्याही धर्माने त्याचा अधिकार शास्त्र सांगत नाही बरं का वेश्या शब्दाचा अर्थ काय 8 पुरुषापेक्षा अधिक पुरुषाचा जिथं संबंध घडला तिलाच वेश्या म्हणतात बरं का याचं वेश्येचं चिंतन शास्त्राने सांगितलेलं आहे आणि अशी जी स्त्री असते ना त्या स्त्रीच्या संबंधानं शास्त्राने सांगितलं तिला बहिष्कार घाला तिला कोणत्याही धर्माचा अधिकार देऊ नका व्यवहारात सुद्धा तिला सन्मान देऊ नका असं शास्त्र आपल्याला सांगतं पण संत महात्मे सांगतात व्यवहारात तिला जरी सन्मान नसला तरी भगवंताची भक्ती करण्याचा तिला सुद्धा अधिकार आहे अधिकार आहे म्हणून भक्तीचा उपदेश सर्वांना करतात मी काय सांगत होतो संतांचा उपदेश करून पद्धतीचा सांगतो अधिकार साधन सांगत आणलेलं असतं याचा जसा अधिकार असेल तशा पद्धतीचं साधन करायला करून चाललेलं असतं आणि सगळे जगाला हे साधन तुम्ही करावं ते माझं साधन सांगत असताना सगळ्या जगाला संतांनी सांगितलं असा विचार आहे आणि प्रस्तुत आपण आपला विचार जर आपण पाहायला लागलो तर भगवंताला शरण जाण्याचा उपदेश करतात शरण जाणं म्हणजे भक्तीच आहे आणि शरणागती भक्ती असल्यामुळे शरणागतीचा आपला जो उपदेश आहे तो एकट्या दुःख्याला कोणत्या अधिकारी मनुष्याला मदत केला पाहिजे तसंच सगळ्या जगाला मदत म्हणतात देवाला शरणाला आनंदाच्या पहिल्या सगळ्यांना सांगतात देवाला शरण जा आपल्या देवाला शरण जाण्याच्या संबंधानं उपदेश म्हणलं की एखाद्या साधनाचं अनुष्ठान करण्याचा आपल्याला उपदेश करायचा झाला तर ते साधनाच्या संबंधानं पूर्वमीमांसा शास्त्राने जरासा विचाराचा आपल्याला सांगितलं पहिल्यांदा काय करावं लागतं तर फलाचा विचार करावा लागतो दुसऱ्यांदा त्या फलाच्या करता सांगितलेलं जे साधन आहे ते साधन सांगावं लागतं आणि तिसऱ्यांदा समग्र करून सांगावं लागतं बरं का पूर्वमीमांसाच्या भाषेत जर बोलायचं झालं तर याला साध्याकांक्षा
साधनाकांक्षा आणि किती कर्तव्यताकांक्षा म्हणतात. तेव्हा थोडंसं पुन्हा नवीन आलेल्या पूर्वमीमांसेच्या भाषेत जर सांगायचं झालं तर किम भावाकांक्षा, केन भावाकांक्षा आणि कथम भावाकांक्षा म्हणतात. मिळवायचं काय आहे हे पहिल्यांदा पाहिलं पाहिजे. ते कशाने मिळवायचं आहे याचा नंतर विचार केला पाहिजे. आणि जे साधन आपण निवडणार आहोत त्या साधनाचं संपूर्ण स्वरूप आपल्याला कळालं पाहिजे. अशा पद्धतीचा विचार करताना साधनेच्या बद्दल सांगितलेला पाहायला सापडतो. बरं का, पुरस्कार साधनेबद्दल विचार केला तर या ठिकाणी आपल्याला काय मिळवायचं आहे तेही महाराजांनी सांगितलं, कशाला मिळवायचं आहे तेही महाराजांनी सांगितलं, आणि ते साधन कसं करायचं आहे याचाही विचार तुकाराम मला सांगतात. हा शब्द तिथल्या शब्दातून आपल्याला विचार लक्षात घेता येतो. बरं का, हा दोहा उतरील पार भवदुस्तर नदीचा, म्हणजे दुस्तर असलेल्या भवसागराच्या पलीकडे जायला मिळतं हे फल आहे. आणि या फलाच्या करता साधन कोणतं? देवाचे शरण जावे. देवाला शरण जाणं हे साधन आहे. आणि ते साधन कसं करायचं तर सर्व म्हणावे. अशा पद्धतीने दोन्ही तीन प्रकारचा विचार महाराजांनी या ठिकाणी आपल्याला सांगितला, त्याचा आपल्याला विचार करावा लागतो. बरं का, शरणागतीचा विचार तुकाराम महाराज सांगतात. देवाला शरण जाणं हे साधन सांगतात तुकाराम महाराजांनी. हे तुकाराम महाराजांनी सांगितलेलं असं समजायचं कारण नाही. मागे अगदी वेद शास्त्रापासून सर्वांचं म्हणणं असं आहे की देवाला शरण गेल्याशिवाय आपलं कल्याण होत नाही. बरं का, तर देवम आत्मबुद्धी प्रकाशम मुमुक्षुर्वै शरणमहं प्रपन्ने यो ब्रह्माणं वेदधाति पूर्वं यो वै वेदांश्च प्रहिणोति तस्मै. श्वेताश्वतरोपनिषदामध्ये याचा मंत्र आपल्याला असं सांगतो की बाबा ज्या देवानं ब्रह्मदेवाला सृष्टीच्या प्रारंभाला निर्माण केलेल्या ब्रह्मदेवाला सगळ्या सृष्टीची रचना करण्याकरता ज्ञान पाहिजे होतं, म्हणून त्याला वेदाचं ज्ञान त्याच्याकडे पाठवून दिलं. असा तो आत्मबुद्धी प्रकाशित करणारा म्हणजे आत्मज्ञान देण्याच्या कामासमोर सगळा देव असल्यामुळं मी मुमुक्षु त्या देवाला सर्व भावानं शरण जातो असं त्या वेदमंत्रामध्ये सांगितलेलं आपल्याला पाहायला सापडतं. बरं का, याचा अर्थ काय? उपनिषदाला म्हणजे वेदाने सुद्धा देवाला शरण जावं ही गोष्ट आपल्याला सांगितलेली आहे. बाकी सगळ्या पुराणांनी, इतिहासाने, स्मृती ग्रंथाने सुद्धा आपल्याला भगवंताला शरण जाण्याचा उपदेश केलेलाच आहे. हे आपल्याला अनेक ठिकाणी पाहायला मिळतं. बरं का, तशाच पद्धतीनं सगळ्या संतांची वचनं जर आपण पाहायला लागलो तर साधू सुद्धा देवाला शरण जाण्याचा उपदेश अनेक ठिकाणी करतात. बरं का, ज्ञानोबराने सुद्धा देवाला शरण जावं असं सांगितलं गेलं. भगवंता शरण ज्ञानोबरे बोलले, जो मजमोय अनन्य शरणा तयाचे मी निवारी जन्म मरण या लागी शरणागता शरण्य मीची येतं. देवाने सांगितलं की बाबा जो मला अनन्य भावनेनं शरण येतो त्याच्या जन्म मरणाचं दुःख मी घालवतो. त्याच्यामुळे ज्याला ज्याला कोणाला शरण जायचं आहे अशा मनुष्याने माझ्याकडे शरण घ्यावं. मी शरण्य आहे. शरण जाणाऱ्या योगी आदर करा.
शब्दार्थ बाजार असा बरं का. या संसाराच्या बाजारात जन्ममरणाच्या बाजारातून जन्माला आला बाबा एक काम करा, ओळगा शारंग धनुष्य धारण करणाऱ्या भगवान महाविष्णूला ओळगा म्हणजे शरण जा. नाहीतरी संसार जाईल या, नाहीतर तुमचा हा संसार म्हणजे जन्म वाया जाईल. दुसरं ज्ञानेश्वर महाराजांचं म्हणणं आहे. बाकी कोणत्याही देहामध्ये भगवंताचं भजन करता येत नाही आणि या देहात भगवंताचं भजन करता येतं. आणि हा देह हातात लागलेला असताना जो भगवंताला शरण जात नाही त्याचा हा जन्म वाया गेला. पुन्हा 84 चक्र दश पाठीमागे 84 लक्ष योनीचं चक्र पाठीमागे लागतं. पण हा जन्म वाया न घालवता प्रत्येक मनुष्य देहाला आलेल्या प्राण्यांनी भगवंताला शरण गेलं पाहिजे. ज्ञान करायचा उपदेश आहे बरं का. आणि या संसारा उठावे करा आपल्याला सांगितलेलं आहे. याचा अर्थ काय झाला, सगळे संत महात्मे भगवंताला शरण जाण्याचा उपदेश करतात. पण त्या देवाला शरण जावं हे कसं शरण जायचं याच्याबद्दल तुकाराम महाराजांनी या ठिकाणी शब्द वापरला. सर्व भावांना देवाला शरण गेलं पाहिजे. सर्व भावांना म्हणजे घरात असणाऱ्या सगळ्या भावांनी मिळून एकदम देवाच्या पाया पडायला जायचं अर्थ नाही बरं का. सर्व भाव शब्दाचा अर्थ कायिक वाचिक मानसिक भाव असं आपल्याला करावं लागतं. आणि काया वाचा मनाला शरण जाणं याला जसं सर्व भावांना शरण जाणं म्हणतात तसं शरणागतीचं जे शास्त्र आहे, भक्तिशास्त्र जे आहे, त्या भक्तिशास्त्रानुसार 6 प्रकारची शरणागती किंवा सर्व भावांना शरण जाणं असं म्हणतात. ते 6 प्रकारची शरणागती अगदी थोडा वेळ सांगतो. एकदा प्रेमाने भजन करावं. सर्व भावे देवासी तो अवतरित पार भगवत संत शिरोमणी जगद्गुरु तुकाराम महाराज भगवंताला शरण जाण्याचं सगळ्या माणसाला उपदेश करतात. यावत मनुष्याच्या करता हा मार्गाचा उपदेश आहे. आपण आतापर्यंत चिंतन पाहिलं. सगळ्यांनी देवाला शरण जावं. ते कसं शरण जावं, देवाला शरण गेलं पाहिजे. इतर कोणाला शरण जाऊन काही उपयोग नसतो. विषयालाही माणसं शरण जातात, जीवालाही शरण जातात. तर काहीच लोक देवाला शरण जाणारे आपल्याला पाहायला सापडतात बरं का. विषयाला शरण जाणाऱ्याची गर्दी जास्त आहे आणि विषयाला शरण जाणाऱ्या लोकांच्या पेक्षा सुद्धा विषयांध जीवाची शरणागती स्वीकारणारे त्याच्यापेक्षा जास्त आहे. मला सांगा, दारू पिणारे लोक जास्त आहेत का दारू पिणाऱ्या माणसाच्या संबंधात राहणारी माणसं जास्त आहेत? सांगा मला. म्हणजे दारूला शरण गेला तर विषयाला शरण गेला आणि दारुड्याच्या संबंधात राहायला लागला तर विषयांधाला शरण गेला. पेक्षा विषयांची शरणागती करणारे लोक जास्त आपल्याला जगामध्ये पाहायला सापडतात. त्यांना जीवाला शरण जाणारे लोक म्हणायचं बरं का. असा जो कोणी विषयाला शरण गेला त्यालाही सुखाला व्हायचा नाही, कारण विषयामध्ये सुख नसतंच बरं का. कोणत्याही विषयामध्ये या लोकापासून परलोकापर्यंतच्या सगळ्या विषयाचा विचार करा, पण कुठल्याही विषयामध्ये सुख नाही अशाच पद्धतीची अवस्था आहे बरं का. यात सुख नाही त्यात सुख
बोलायला लागले संसार नगरी बाजार घरनाबाई मला सांगायला लागले संसाराच्या नगरामध्ये हा विषयाचा बाजार भरला आणि इथे गिऱ्हाईक कोणाचा असतं कोणता पदार्थ घ्यायचा असतो गिऱ्हाईकाला कोणाला काम विकत घ्यायचं असतं कोणाला क्रोध विकत घ्यायचा असतो कोणाला लोभ विकत घ्यायचा असतो असे सगळे कामं करत अधिक विकाराच्या स्वरूपाचे पदार्थ विकत घेण्याकरता संसाराच्या बाजारामध्ये जीव नावाचे गिऱ्हाईक येतं पण याच्यातला कोणता माल घेतल्यानंतर आपल्याला सुख प्राप्त होतं सांगा कामाचा माल विकत घेतला सुख आहे का क्रोधाचा माल विकत घेतल्यावर सुख आहे का लोभाचा माल विकत घेतल्यावर सुख आहे यात सुख नाही त्यात सुख नाही या हाताचे सुख कोणतेचे नाही आपल्याला सांगितलं ह्या विकारापैकी कोणत्याही विकारामध्ये सुख नाही आपण आपल्याजवळ केलेला जो विकार आहे त्याच्यामध्ये दुःख दिसलं ते मनुष्याला वाटतं दुसऱ्या विकाराच्या वेळेला मला सुख प्राप्त होण्याची शक्यता आहे म्हणून मनुष्य दुसरा विकार विकत घ्यायला जातो पण ज्याच्यातही जसं सुख नाही तसं त्याच्यातही सुख नाही बाबा या हाताचे सुख कोठेच नाही या बाजारामध्ये संसाराच्या तुम्हाला कोणत्याही विषयाच्या पासून कुठेही सुख प्राप्त होणार नाही कारण सगळेच्या सगळे विषय संसारातले विकार निर्माण करणारे असतात आणि विकार दुःख देणारे असतात असं चिंतन आपल्याला शास्त्रानं सांगितलेलं आहे बरं का म्हणून संसाराच्या विषयाला शरण जाऊन काही उपयोग नाही मग शरण कोणाला जावं जीवाला शरण द्यायचं का जीवालाही शरण जाण्याचा काही उपयोग नाही कारण जो शरण चालला तोही जीव आहे आणि ज्याला शरण चालला तोही जीव आहे दोघांची सारखी अवस्था असल्यानंतर कोणीच कोणाच्या अवस्थेत काही बदल करू शकत नाही म्हणून जीवाने विषयाला शरण जाऊ नये जीवाला शरण जाऊ नये तर जीवाला देवाला शरण गेलं पाहिजे असा विषय आहे बरं का या देवाला शरण जाताना कसं शरण जा सर्व भावाला देवाला शरण द्यायचा त्या सर्व भावाला शरण जाणं कसं असतं भक्तिशास्त्राच्या दृष्टीनं सांगतो 6 पद्धतीची शरणागती भक्तिशास्त्र आपल्याला सांगतं अनुकूल्यस्य संकल्प प्रातिकूल्यस्य वर्जनम रक्षिष्यति विश्वासः भोक्तृत्व वर्णन तथा कार्पण्यम आत्मनिक्षेपः षड्विधा शरणागतिः 6 पद्धतीने देवाला शरण जाणं ते असं असतं बरं का अनुकूल्यस्य संकल्प पहिला प्रकार असा असतो भगवंताला पण सर्वात अनुकूल राहण्याचा संकल्प केला पाहिजे आपण रावण व्हायचं नाही तर विभीषण व्हायचा असा त्याचा थोडक्यात अर्थ आहे रावण आणि विभीषण यांच्याबद्दल देवाच्या बद्दल अनुकूल राहण्याचा संकल्प कोणी केला होता रावणाने केला होता का विभीषणाने केला होता देवाला अनुकूल राहण्याचा संकल्प कोणाचा सांगा मला रावणाचा नाही रावण प्रतिकूलच राहणार आहे आणि प्रतिकूल राहणारा रावण असल्यामुळं त्या रावणाच्या पासून बाजूला पडलेला हा विभीषणाने समजून सांगण्याचा प्रयत्न केला रावणाला देवाचा विरुद्ध मत्सर करू नको देवाचा विरोध करू नको पण ऐकत नाही असं पाहिल्याच्या नंतर विभीषण कोणाकडे आला रामचंद्र प्रभूकडे आला तर रामचंद्र प्रभूकडे आल्याच्या नंतर सुद्धा देवालाच अनुकूल व्हायचं ठरवलेलं असल्यामुळं रावणाच्या मरणाचं वर्म आणि कुंभकर्णाच्या मरणाचं वर्म देवाला कोणी सांगितलं त्या विभीषणाला सांगितलेलं याचा अर्थ काय झाला आपल्या भावाला अनुकूल राहणं त्याला सोडून दिलं देवाला अनुकूल राहणं सुरू केलं प्रातिकूल्यस्य वर्जनम देवाच्या बाबतीत दुसरी शरणागती सांगितली बरं का देवाला प्रतिकूल व्हायचंच नाही याचा अर्थ काय देव आपल्या समोर प्रतिकूल होऊन जरी आला
तरी देवाला आपण प्रतिकूल व्हायचं नाही, अशा पद्धतीचा विचार काही भक्त महात्म्यांचा आपल्याला पाहायला सापडतो बरं का. कितीतरी संकट महात्म्यांच्याकडे येतात, पण महात्मे कधी देवाला नावं ठेवतात का सांगा मला. कोणत्याही महात्म्यानं देवाला नावं ठेवलेलं आपल्याला पाहायला सापडत नाही. आपण जगद्गुरु तुकाराम महाराजांचे चरित्र बघा. महाराजांच्या चरित्रामध्ये महाराजांच्या अभंगाच्या लिहिलेल्या सगळ्या वह्या रामेश्वर भट्टांनी बुडवून टाकायला सांगितल्या. महाराजांनी बुडवल्याच्या नंतर महाराजांना वाईट वाटलं. 13 दिवस महाराजांनी अन्नपाण्याचा त्याग केला. तेव्हा त्यांच्या वह्या काढून दिल्या आणि वह्या प्राप्त झाल्याच्या नंतर आनंद झाल्यावर तुकाराम महाराज विचार करायला लागले, माझ्याकडून अपराध झाला. म्हणजे काय अपराध झाला. 13 दिवस पर्यंत माझ्या वह्या सांभाळायकरता देवाला मी पाण्यामध्ये उभं केलं. विठ्ठल विठ्ठल. बाबा आतापर्यंत झालं ते झालं बरं का. चुकी झाली एक वेळा मजपा सोनी चांडाळा, माझ्यासारख्या चांडाळाकडून एकदा दिवस चूक झाली, आता क्षमा करा. याच्या पुढे कसलंही संकट आलं तरी देवाने तुझ्याबद्दल प्रतिकूल भावना धरणारच नाही बरं का. कोणी माझी
झाला तरी त्रास देणार नाही. महाराजांची भाषा आहे. कानाला काय बोलतो? कापो कोणी माझी मान सुखे पीडोत दुर्जन तुझं होय शेठ तेही नकरी सर्वता. थोडी माझी मान कापायला आला देवा, तेव्हा तू दुर्जनाने मला कितीही पीडा केली तरी सुद्धा तुला संकट पडेल अशा पद्धतीची मी तुला प्रार्थना करून कामाला लावणारच नाही. याला काय म्हणतात? प्रतिकूल राहण्याचा त्याग करणं. देवाला अनुकूल राहण्याचा संकल्प ही पहिली शरणागती. देवाला प्रतिकूल व्हायचं नाही ही दुसरी शरणागती. बरं का? त्याच्या पुढे काय सांगितलं? अनुकूल्यस्य संकल्प प्रतिकूल्यस्य वर्जनम रक्षिष्यति इति विश्वासः. भगवान माझं रक्षण करणारच आहे असा देवाच्या संबंधाने विश्वास असला तर त्याला तिसऱ्या प्रकारची शरणागती म्हणतात. बरं का? भगवान रक्षण करतच असतो, सर्वांचं रक्षण सदा सर्व काळ तो करत असतो. फक्त त्याच्या रक्षकत्वाच्या विषयी विश्वास पाहिजे. साक्षी होतो आपला साक्षी होऊन सदा सर्व काळाकडे लक्ष ठेवून आपल्याला कोणती अडचण आहे याचा विचार करत करत प्रत्येक अडचणीतून आपलं क्षणक्षणाला रक्षण करत राहतो. हे तुकाराम महाराजांनी सांगितलं ना, या देवाच्या रक्षकत्वाच्या संबंधाने आपल्याला विश्वास असला पाहिजे. बरं का? रक्षिष्यति इति विश्वासः. काही झालं तरी देव रक्षण करणार आहे याच्यावर विश्वास असला तरी तिसऱ्या प्रकारची शरणागती झाली. बरं का? चौथी शरणागती कोणती? गोत्रत्व वर्णन तथा. भगवंताच्या शिवाय रक्षकाच्या रूपामध्ये कोणालाही वरायचं नाही. ऐका, देव रक्षण देणार आहे असा विश्वास झाल्याच्या नंतर दुसरा कोणी जरी आपलं रक्षण करायला आला तरी त्याला तुझं काम नाही, माझं रक्षण देवानेच करायचं आहे असं म्हणून रक्षकाच्या रूपामध्ये देवालाच वरलं पाहिजे. ही चौथी शरणागती आहे. बरं का? रामदास महाराजांचा विचार ऐका ना, हे आकाशावर कडूप आहे, ब्रह्मगोळ भंगा नाही, वडमानल त्रिभुवन खाये, परिमी तुझीच वास पाहिला विठोबा. रक्षक कोण? देवाच्या शिवाय दुसरा कोणी चालत नाही. आपलं कार्पण्य यासारखं दीनता, आपल्या ठिकाणी असलेली दीनता देवाच्या समोर व्यक्त करून दाखवणं ही पाचवी शरणागती. बरं का? दीनता असली पाहिजे असं नाही, दीनता नसताना सुद्धा संत महात्म्याने दीनता व्यक्त करून दाखवलेली आपल्याला बाहेर सापडते की नाही? बघा, अनेक ठिकाणी संत महात्मे मी तर अनाथ अपराधी कर्महीन मध्ये तुझ्या आठवले नाही कधी वाची कृपा धीमाय बापा, नाही ऐकले गायले गीत धरली राज सांडिले हित, नावडे पुराण बैसरे संत केली बहुत परनिंदा. या भागात सांगितलेला एकही दोष केलेला नसताना तुकाराम महाराज हे सगळे दोष मी केले असं जे म्हणतात की नाही, यालाच देवाच्या समोर दीनता व्यक्त करणं म्हणतात. प्रकार सांगितला आत्मनिक्षेप हा शरीरासहित सगळं देवाला देऊन टाकणं. मध्ये सहित वाचा काया अवधेने पंढरी राया याला म्हणतात आत्मनिक्षेप. अशा पद्धतीने 6 पद्धतीने देवाला शरण जाणं याला सर्व भावानं शरण जाणं म्हणतात. हे कशा करता शरण जायचं? म्हणून शरण जायचं. काय म्हणून शरण द्यायचं? तो भाव कपाळ भवदुस्तर नदीचा म्हणून शरण जावे. दुस्तर असते त्या भव नदीच्या पलीकडे परमात्माने सोडतो म्हणून त्याला शरण जावं. त्याच्या अंगात ताकद आहे हो, त्याच्या अंगी सामर्थ्य आहे. संसार सागराच्या पलीकडे नेण्याचं सामर्थ्य असल्यामुळं तर संसार सागराच्या पलीकडे नेतो म्हणून त्याला शरण जावं म्हणून तुम्ही सांगता. पण महाराजांच्या समोर लोकांना सांगितलं आम्ही एवढे दोषी असताना आम्ही शरण जरी गेलो तरी देवाला आमची जर दया आली नाही, करुणा आली नाही तर देवा आम्हाला संसार सागराच्या पलीकडे नेणार नाही.
त्याला महाराजांनी उत्तर दिलं, पटुवाही करुणावंत अनंत हे नामजात परमात्मा फार करुणावान बाबा, त्याला दया येत नाही असं होतच नाही. कसलाही मनुष्य त्याला शरण गेला, केवढाही दोषी मनुष्य भगवंताला शरण गेला, देवानं त्याला सापडून गेला असं झालंच नाही म्हणजे आजपर्यंत. उठे शिरा कोणी येणे शरणागत ऐशी नाही मात ऐशिने, कोणीही शरण जावं त्याचा देव अंगीकार करतो. म्हणून तुम्ही शरणदान सर्व संसार सागराच्या पलीकडे जाण्याचं फल प्राप्त करून घ्या असं महाराजांनी सांगितल्याच्या नंतर लोकांनी पुन्हा विचारलं, महाराज देवाला शरण गेला आणि देवाने त्याला संसार सागराच्या पलीकडे नेलं, असा कोणाचा अनुभव आहे का, कोणाची साक्ष आहे का? त्याला महाराज म्हणतात, दुसऱ्याची साक्ष आणण्याची गरज नाही, ती गोष्ट माझ्याच अनुभवाची शेवटच्या साक्षी आले, साक्षी लागलं म्हणजे अनुभवात आलं, आणि जे अनुभवाला येतं ते संत महात्मे बोलत असतात. अनुभवी आलेला ते या जगाचा नियम असल्यामुळं महाराजांनी सांगितलं, देवाला आम्ही शरण गेलो, सर्व भागाला शरण गेलो, देवाने मला संसार सागराच्या पलीकडे नेलं, असा माझा अनुभव असल्यामुळे मी जगाला हे साधन प्रगट करून सांगतो की प्रत्येकाने देवाला शरण जावं आणि संसार सागराच्या पलीकडे जावं. बरं का, मनोवरी शरण जावे सर्व भावी देवास, तो भाव तरील पार भवत सर नदीचा ज्ञानेश्वर माऊली आणि माधव माने आपसुद्धा
शिस्त बिघडवू नका, खाली बसा. 10 मिनिटं खाली बसा, बिघडवू नका शिस्त, खाली बसा. बसा